प्राचीन भारतातील वैमानिक विज्ञान। आज आपण विमान, रॉकेट आणि अंतराळ याबद्दल बोलतो। पण तुम्हाला माहिती आहे का, या संकल्पना भारतात हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात होत्या। वेद आणि प्राचीन ग्रंथांमध्ये विमान या शब्दाचा उल्लेख सापडतो। विमान म्हणजे काय? विमान म्हणजेच उडणारं यंत्र। ऋग्वेद, रामायण आणि महाभारत विविध ग्रंथांमध्ये विविध विमानांचं वर्णन आढळतं। जसं की पुष्पक विमान, ज्यावरती रावण आणि नंतर भगवान राम यांनी प्रवास केला। संस्कृत ग्रंथ विमानशास्त्र यांमध्ये 4 विमानांचा उल्लेख सापडतो, ज्यातलं अंतराळातून, पाण्याखालून आणि हवेतून प्रवास करणाऱ्या यंत्राचा उल्लेख आहे। या ग्रंथात विमानांचे भाग, इंधन आणि उड्डाण यांच्या नियमांचं वर्णन आढळतं। अर्थात आधुनिक विज्ञान अजूनही या दाव्यांचे पुरावे सिद्ध करू शकत नाही, पण हे ग्रंथ आपल्या पूर्वजांच्या अद्भुत कल्पनेचे आणि विज्ञानाच्या प्रचंड जिज्ञासेचे दर्शन दर्शवतात। भारतीय संस्कृतीने तंत्रज्ञानाचं स्वप्न हजारो वर्षांपूर्वी पाहिले होतं आणि आजचं विज्ञान त्याच विचारांच्या पायावरती उभं आहे। कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ? अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी फक्त मिनिटभरला फॉलो करायला विसरू नका।